सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं हे इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचं पुस्तक आणि या विषयामध्ये आपण भारतीय परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा त्या ठिकाणी अभ्यास पाहिलेला होता। आज आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हा भाग त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे। आता यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारक होते। आता भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे, या पूर्वग्रहाचं प्रतिबिंब त्याच्या लेखनामध्ये स्पष्ट जाणवतं। 1922 ते 1937 या कालखंडामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण त्या ठिकाणी मानावं लागेल। आता याच दरम्यान प्राच्यवादी इतिहास लेखन याचा उगम झालेला होता। आता युरोपमधील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेलं होतं। आता याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यामध्ये होते, त्यांनाच प्राच्यवादी असं म्हटलं जातं। आता या प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला। त्यामध्ये वैदिक वाङ्मय, संस्कृत या साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता आणि मग त्यातूनच या भाषांची जननी असलेली एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा त्या ठिकाणी होती अशी कल्पना त्यांनी मांडली। इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास याच्या अभ्यासाला चालना मिळाली असं म्हटलं जातं। आता प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्यानं उल्लेख करायला हवा। त्याच्या दृष्टीनं संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती। संस्कृत साहित्यामध्ये त्याला विशेष रस होता। त्यानं हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला होता। तसेच द सिक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानं 50 खंड संपादित केलेले होते। त्यानं ऋग्वेदाचं संकलन करण्याचं काम केलेलं होतं, ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झालेलं होतं। त्यानं ऋग्वेदाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेला होता। अलीकडच्या काळामध्ये प्राच्यविद्यावंताच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी इतिहास संबंध प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सईद या विद्वानानं केलेलं होतं। तर अशा पद्धतीनं त्यावेळेला प्राच्यवादी इतिहास लेखन त्या ठिकाणी झालेलं होतं। आता राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे आपण बघूया। 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रज शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान, भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडं असलेला कल दिसून येतो। त्याच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटलं जातं। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली।
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. तर अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता असं करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडं दुर्लक्ष केलं गेलं असा आक्षेपसुद्धा त्याच्यावरती घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही सर्व राष्ट्रवादी इतिहासकाराची उदाहरणं आपल्याला देता येतील. आता इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून वि. का. राजवाडे हे परिचित आहेत. वि. का. राजवाडे त्यांनी आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार केलेला होता. मराठ्यांच्या इतिहासाची साधनं असं शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केलेले होते. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण अशा होत्या. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असं त्यांचं मत होतं. अस्सल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. भारतीय ब्रिटिशाविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा अतिशय उपयोग झालेला होता आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857चे स्वातंत्र्य समर, 1857चा उठाव जो इंग्रजाविरुद्ध आपल्या भारतामध्ये झालेला होता, त्या 1857च्या उठावाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे नाव दिलेलं आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची 10 वर्षाची शिक्षा झाली. अंदमानच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवण्यात आलं. माझं सौभाग्य असं की गेल्या काही वर्षापूर्वी या अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलेलं होतं त्या सेल्युलर जेलला भेट देऊन जिथं सावरकरांना ठेवलेलं होतं ती खोली म्हणजे सावरकर कोठी, तिथं नतमस्तक होण्याचं भाग्य मला मिळालेलं होतं. मित्रांनो, या स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी आपलं जीवन देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी स्वाहा केलेलं होतं आणि त्यापैकी हे विनायक दामोदर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक होते. आता राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळं प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडं आणि इतिहासाकडं इतिहासकारांचं स्वतंत्र लक्ष वेधलं गेलं. आता स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन यामध्ये एकीकडं राजघराण्याच्या इतिहासावर भर देणारं इतिहास लेखन केलं गेलं, त्याच पद्धतीनं सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक हा सुद्धा इतिहास लिहायला सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली यामध्ये इतिहास लेखन केलं गेलं आणि मग हे इतिहास लेखन करत असताना
3 नवे वैचारिक प्रवाह त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास, वंचिताचा म्हणजे सब ऑर्टन इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास। आता त्यातलं पहिलं आपण बघूया, मार्क्सवादी इतिहास। आता मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधनं, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार आपल्याला मध्यवर्ती मानावा लागतो। प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं। आता मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला। भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा प्रभावी अवलंब करणाऱ्यामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमलूट डांगे, श्याम शरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं होतं। डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते। त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचं उदाहरण त्या ठिकाणी म्हणून त्याकडे पाहता येतं। तर अशा पद्धतीनं हा मार्क्सवादी इतिहास त्या ठिकाणी लिहिला गेला। त्यानंतर वंचिताचा म्हणजेच सब ऑर्टन इतिहास। आता वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असं म्हटलं जातं। इतिहास लेखनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये समाजाचे तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून त्या ठिकाणी सुरुवात करायला पाहिजे अशी कल्पना अँटिनिओ ग्राम या इटालियन तत्त्वज्ञाचं म्हणणं होतं। वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचं साधन मानलं गेलं। वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम रणजित गुहा या भारतीय इतिहासकारानं केलेलं होतं। यापूर्वी भारतामध्ये वंचिताचा इतिहास मांडण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं। त्यांच्या लेखनातून हा वंचिताचा इतिहास समोर आलेला होता। आता महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये शूद्रातिशूद्रांचा इतिहास उलगडून दाखवलेला होता। भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीमध्ये दलित वर्गाचा मोठा वाटा होता, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं होतं। त्यांचा इतिहास मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं। हू वेअर द शूद्राज, द अनटचेबल्स हे ग्रंथ त्यांनी वंचिताच्या इतिहासाचं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। तर अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचिताचा इतिहास समोर आणण्याचं काम केलेलं होतं। त्यानंतर स्त्रीवादी इतिहास। भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं पुरुष अभ्यासकच कार्यरत होते। भारताच्या इतिहासामध्ये स्त्रियांचं स्थान आणि कामगिरी त्या मानानं दुर्लक्षित अशी राहिलेली होती। त्यावर अधिक प्रकाश टाकणं हे स्त्रीवादी इतिहासकारापुढं आव्हान होतं। स्त्रियांनी निर्मिलेले साहित्याचं संशोधन आणि संकलन करणं आवश्यक होतं। स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्यानं होणं आवश्यक होतं। तर अशा या काळामध्ये 19व्या शतकामध्ये स्त्रीविषयक लेखन करणाऱ्यामध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव अग्रेसर होतं। त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारं लेखन केलं। 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला। तर हे जे पुस्तक होतं हे पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं। त्यानंतर मग पंडिता रमाबाई यांचं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झालेलं लेखन, स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेलं आपल्याला दिसून येतं। अलीकडच्या काळामध्ये स्त्रीवादी लेखनामध्ये मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट इसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख आपल्याला करता येतो। त्यामध्ये महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई,
भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आपल्याला वाचायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात या बाबीच्या संदर्भात लेखन केलं गेलं. त्यामध्ये शर्मिला रेगे यांचं लेखन महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी निबंध लिहिण्याचं किंवा निबंधाचं संकलन केलं. विशिष्ट प्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियाजकार गोस सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा नामोल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयास आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा प्रभाव होता. त्याच्याबरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा आपल्याला स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं हा भारतीय इतिहास लेखन, भारतीय परंपरा हा पाठ त्या ठिकाणी संपलेला आहे. आपण हा पाठ सूक्ष्मपणे त्या ठिकाणी वाचायचा आहे आणि त्याच्या खालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. उदाहरणार्थ, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. त्यानंतर प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय? राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय? वंचिताचा इतिहास लेखन म्हणजे काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये त्या ठिकाणी